हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, वेट लॉससाठी बेस्ट नॉनव्हेज डाएट रेसिपी शोधताय का? किंवा रोज व्हेज खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. आज डे 6 आहे आणि आज आपण हेल्दी चिकन सलाड बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन ब्रेस्ट, थोडंसं दही, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि थोडंसं मसाला आणि लिंबाचा रस. मसाला स्किप करून तुम्ही लाल तिखट इथे स्किप करून तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. आणि त्याचबरोबर सॅलॅडसाठी आपल्याला लागणार आहे काकडी, टोमॅटो आणि कांदा. तर आपल्याला जे चिकन जे आहे ते मी साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे. मी 250 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे. तुम्ही छोटे छोटे पीस करून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं मिरची पावडर, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, त्याचबरोबर लिंबाचा रस, दही पण टाकायचं आहे, पण मी 10-15 मिनिटानंतर दही टाकून घेणार आहे. फक्त मीठ आणि मसाले लावून थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तुम्ही इथे दहीसुद्धा याच स्टेपला तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता डायरेक्टली. फ्रेंड्स, इथे छोटे छोटे पीस करून घेतले तर बेस्ट आहे, लवकर शिजतं. त्याच्यामुळे मला रेसिपी बनवायची होती, त्याच्यामुळे मी थोडंसं अशा पद्धतीचं चिकन घेतलेलं आहे 1 पीसमध्ये. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता 20 मिनिटानंतर मी आता पुन्हा यामध्ये दही आहे ते मिक्स करणार आहे. इथे मी 2 चम्मच इतकं दही यूज करणार आहे. नॉर्मल कुठचंही दही घेतलं तरी चालेल. तर दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वीकडून लागेल याची सुद्धा खात्री करून घ्यायची आहे. आणि हे मॅरिनेट तुम्ही करून घ्यायच्या आधी 1-2 तास, कितीही जसं टाईम असेल तसं तुम्ही ठेवू शकता. जितका वेळ तुम्ही मॅरिनेट कराल तितकी टेस्ट खूप छान येईल. तर मी इथे 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. आणि चिकनला छोटे छोटे कट्स मारून घेतले होते, जेणेकरून मीठ मसाला जे आहे ते आतपर्यंत मुरेल. आणि 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्याचबरोबर थोडंसं लिंबूचं जे साल होती ती पण मी ठेवून दिलेली होती. तर आता आपल्याला चिकन जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर यासाठी मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अगदीच 1 चम्मच इतकं मी तेल टाकलेलं आहे. तर इथे आता मला शिजवायला ॲक्च्युली खूप वेळ लागला, तर म्हणून सांगते की तुम्ही एकतर पीस करून घ्या, नाहीतर सेकंड बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही जर असं 1 पीस जर करत असाल तर कुकरमध्ये डायरेक्ट 1 ते 2 शिट्टी काढून घ्या, खूप छान शिजतं. तर अशा पद्धतीने मी पूर्ण शिजवून घेतलेलं आहे, शिजायला टाकलेलं आहे. तर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. तर फ्रेंड्स, आता आपण सॅलॅडची तयारी करणार आहोत. तर इथे लेटस लीव किंवा इथे कोबीचं जे पत्ता आहे तो मी यूज करणार आहे. दोन्हीपैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार यूज करू शकता. कोबीचे पत्ते आहेत ते मी साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. त्याबरोबर आपल्याला कांदा आणि काकडी हे सुद्धा चिरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभे किंवा गोल आवडीनुसार कट करू शकता. तर आता थोडंसं मी डेकोरेट करते सॅलॅडसाठी. तर यासाठी मी कोबीचे जे पत्ते होते त्यांचे 2 पीस करून पूर्ण प्लेटला लावून घेतले. त्याबरोबर अशा पद्धतीने काकडी आणि टोमॅटो जो आहे, त्याचबरोबर कांदा मी हे डेकोरेट करून घेणार आहे प्लेटवरती. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करून घ्यायचं आहे. तुम्ही नॉर्मल कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे माझी प्लेट जी आहे ती रेडी झालेली आहे. तर फ्रेंड्स, इथे मी चिकनचे 2 पीस करून घेतलेले आहेत आणि चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित. 2 पीस करून मी हे शिजलेलं आहे का ते पाहून घेतलं. तर चिकन छानपैकी शिजलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी इझिली रिमूव्ह झालं. आणि आपल्याला त्यातली ग्रेव्ही जी आहे ती पूर्ण सुकी एकदम ड्राय करून घ्यायची आहे.
पाहू शकता चिकन छान शिजलेलं आहे आणि आता आपल्याला चिकनचे पीस करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कोबीचेच पत्ते घेतलेले आहेत आणि चिकन थोडं गरम होतं, त्याच्यामुळे थोडंसं हाताने कट करायला नव्हतं जमत. तर मी दुसरा चाकू घेऊन त्याच्या मदतीने कट करून घेतलेला आहे आणि असंच नॉर्मल आपल्याला आता डेकोरेट करून घ्यायचं आहे चिकन. चिकन खूप छान सॉफ्ट झालं आहे आणि त्याच्यामध्ये दही आणि बाकीचं सर्व एकदम छान मुरलं आहे, कारण बराच वेळ मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. मॅरिनेट करण्याचा हाच फायदा होतो की पूर्ण आतमध्येपर्यंत मसाले लागले जातात. तर इथे आता मी डेकोरेशनसाठी थोडंसं कोथिंबीर वरून टाकलेलं आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडर ऑप्शनल आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्या सॅलॅडवरती कोणतंही मीठ किंवा मसाला आपण टाकलेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे मी काळी मिरी पावडर आणि मीठ हे मी वरून स्प्रेड केलेलं आहे. त्याचबरोबर लिंबाचा रससुद्धा मी टाकलेला आहे. खूप छान आणि चविष्ट बनते ही रेसिपी. तर फ्रेंड्स, डाईट फूड आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मनापासून जर खरंच आवडली असेल तर प्लीज कमेंट करून कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. तर मलाही खूप होप की म्हणजे मला पण खूप आवडेल अजून छान छान रेसिपी तुमच्यासाठी आणायला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये.